चहाचाच काय केला, एक पिंड केला आणि तो पदावरती वाहिला. पदावरती वाहिला, तो पदावरती वाहिला. पद म्हणजे पाय. मग कुणाच्या पायावरती वाहिला, तर बाबा भगवान महाविष्णूच्या पायावरती तो पिंड काय केला, मी वाहिला. पण कसा वाहिला, आपुलिये करी. कसा वाहिला, आपल्या स्वतःच्याच हातानं. स्वतःचं पिंडदान करता येतं, हो येतं. पुढचे करतील न करतील, आजकालची मोबाईलची पिढी, पुढचे पिंडदान करतील न करतील, मानतील न मानतील, कोण कुणाला मानायला तयार नाही. ऐकायला तर अजिबात. एखाद्याला चांगलं सांगायला जावं. एकदा स्वप्नील महाराजाला असंच माणूस भेटलं, म्हणले दारू पितो. हो, दारू पिणं वाईट असतं. बर, तुमचा तर महाराज आहे म्हणल्यावर सांगायचा धंदा. त्यानं आडगच घेतलं. मग स्वप्नील महाराज म्हणले, अरे दारू पिऊ नको. का, म्हणजे नरकाला जाशील, नरकाला. ठीक आहे, मी नरकाला जाईल. ठीक आहे. मग म्हणले, तो खालच्या आळीचा पप्या माझ्याबरोबर असतो, ते म्हणले तो बी नरकाला जाईल पित असला तर, तो बी पितो माझ्या. ते म्हणले, मग वरच्या आळीतल्या दुकानातला तो माणूस विकतो, ते म्हणले तो बी नरकाला जाईल. पिणाराही नरकाला, सोबत असणाराही नरकाला, विकणाराही नरकाला. मग चालते म्हणे, तिघ बी असल्यावर आम्हाला काय ताव देत. नरकात विकणारा बी आहे, सोबत असणारा बी आहे, मग नरकात राहायला काय जातंय म्हणले. म्हणजे काय, कोण कुणाचं चांगलं ऐकायला तयार नाही. पिंड पदावरी दिला, आपुली करी. स्वतःच्या हाताने दिला, स्वतःच्या हातानं हा पिंड नामदेह विष्णूच्या पायावरती दिला. विष्णूच्याच पायावरती का दिला, दुसऱ्याचे पाय दिसले नाही का तुम्हाला. खालचाळीला मसोबा होता, वरचाळीला देवी होती, सगळे देव होतेच. पण तुम्हाला नेमका पांडुरंग किंवा विष्णूच कसा दिसला, तर तुकाराम महाराज म्हणले, कसं असतं की मोठ्याच्या नादाला लागलं की बारके ताप देत. मोठ्याच्या नादाला लागलं की बारके ताप देत. दृष्टांत सांगतो. एकाकडं एक 20 शेळ्या काय होत्या, शेळ्या घेऊन रोज जंगलामध्ये चारण्यासाठी जायचं आणि चारून येताना संध्याकाळी आपल्या घरी यायचं. सकाळी उठलं की शेळ्या सोडायच्या, भाकरी बांधायची, घेऊन जायचं, यायचं. त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालायचा. त्याच्यामध्ये 3-4 शेळ्या काय होत्या, द्वाड होत्या. त्या कधी त्याचं ऐकत, ह्याच्या बांधाला जाऊ नको म्हणले त्याच्याच बांधाला जाऊन चाल जात. ह्याच्या घासाला तोंड लावू नको म्हणले त्याच्या घासात जाऊन खा. भांडणं बिनकामाची सगळी. अशा 2-3 शेळ्या. वैतागलं. त्या दिवशी काय भाकरी सोबत नेली नव्हती, पोटात भूक लागली आणि ह्या शेळ्या काय आवरणा त्या. मग त्यानं काय केलं, रागून शेवटी एक दगड उचलला, म्हणला हिच्या तोंडावरच एक टाकतो फटका, म्हणजे हे काय करेल जरा निवांत बस म्हणून दगड उचलला आणि भिरकावला. तसा दगड तोंडाला लागायचा लागला, पायाच्या नेमका गुडघ्या मर्मस्थानी लागला. गुडघ्याच्या बरोबर जॉईंटला लागल्यामुळं शिर्डी झाली लंगडी झाल्यानंतर जंगलामध्ये फिरली. पुढे कळप जातोय, माग शिर्डी हळूहळू येते, माग वळून पाहतोय, येते, हळू व्हाय नका, येते. चालला. लक्षातनच गेलं भुक्याच्या ताव्यात ती एक शेळी माग राहिली. ती शेळी जंगलामध्ये तशीच, आणि हे कळप घेऊन घरी जेव्हा तशाच डालल्या, झोप. ते काय परत बघा गेलं. मग ती शेळी जी अरण्यात होती ती लंगत चालली. पळता तिच्या पायातून काय झालं, रक्त येऊ लागलं. आणि रक्त येता तिला तो घाव सहन होईना. आणि मग ती एका ठिकाणी बसली. नेमकी बसली, जागा बघून बसली. तिथे एक सिंहाच्या पायाचा ठसा होता. कशाचा होता, सिंहाच्या पायाचा ठसा. रात्र झाली, श्वापद बाहेर निघाली, लांडगा आला, तरस आला, वगैरे सगळे एक बाहेर आले. शेळीच्या वासानं जवळ यायचे. नरड्याला दात लावणार याच्या अगोदर शेळी म्हणायची, तू खा, पण मला आत्ताच सिंहानं लंगडं करून ठेवलंय. मला आत्ताच सिंहानं लंगड म्हणजे पुरावा आणि पायाचा ठसा. मग ते पायाचा ठसा बघायचा, वास घ्यायचा, सिंहाचाच आहे, नकर, चला माघार. असं करत सगळी श्वापद माघारी गेली. शेळी सकाळपर्यंत जिवंत राहिली. आणि सकाळी नेमकं पहाटेच्या सुमारास सिंहच आला. काय आला,
शिवच आला. शिवाला नराट्याला दात लावून द्यायच्या अगोदर शिवी म्हणली की रात्रभर तुमच्या पायाच्या ठशानं संरक्षण केलं आणि तुम्ही आल्यानंतर जर माझा जीव जात असेल तर तुमचा पुरुषार्थ काय कामाचा. शिव म्हणला ते बी खरं आहे, इज्जत जाण्यापेक्षा तुझं घर कुठं आहे सांग, पाटकुळी टाकली घरी नेऊन सोडली. दृष्टांत संपला. हेच आहे. मग इकडे विष्णूच्या पायावरच का द्यायचं, त्याचं कारणच ते 3दा पापणी फडकवली की 1 सेकंद होतो. 3दा पापणी फडकवा 1 सेकंद होतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. 60 मिनिटाचा 1 तास होतो. 3 तासाचा 1 प्रहर होतो. 4 प्रहराचा दिवस असतो. 4 प्रहराची रात्र असते. अशा दिवस रात्री मिळून 15 काय होतो, 1 पक्ष तयार होतो. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. हे 15 दिवस मिळून 1 मास तयार होतो, म्हणजे 1 महिना तयार होतो. 3 महिन्याचा 1 ऋतू, 2 ऋतूचं 1 आयन तयार होतं. 1 दक्षिणायन, 1 उत्तरायन. 2 आयनांचं मिळून 1 वर्ष तयार होतं आपलं या मानवी देहाचं. 365 दिवस आपले, तो देवतांचा 1 दिवस असतो. म्हणजे आपलं 1 वर्ष ते देवांचा 1 दिवस. उत्तरायण हा दिवस, दक्षिणायन ही रात्र. मग असं आपल्या परिमाणानुसार 4,32,000 कलियुगाचं परिमाण आहे. त्याच्या डबल 8,64,000 द्वापार आहे. त्याच्या टिबल 12,96,000 वगैरे वगैरे, म्हणजे काय त्याच्या चौबल वगैरे असं सत्ययुगापर्यंत जातं. ही 4 युग एकदा फिरली की त्याला चतुर्युगी म्हणतात. 1 चतुर्युगी म्हणतात. अशा 71 चतुर्युगी झाल्या की 1 मन्वंतर होतं. 1 मन्वंतर होतं. अशी 14 मन्वंतर झाली की 1 कल्प होतं. काय होतं, 1 कल्प होतं. एका कल्पाचा ब्रह्मदेवाचा दिवस असतो आणि एका कल्पाची ब्रह्मदेवाची रात्र असते. तेवढाच त्याचा 30 दिवसाचा महिना असतो आणि 12 महिन्याचं वर्ष असतं. किती कल्प झाले, एवढे कल्प. आणि 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर, 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर त्याचं काय होत असतं की त्याचं आयुष्य हे काय होत असतं, पूर्ण होत असतं एका ब्रह्मांडाचं. 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर. आता काय चाललंय, 7व्या मन्वंतरातलं हे 28वं युग चालू आहे आणि ब्रह्मदेवाची 51 वर्ष संपलेली आहे. अशा पद्धतीचं आत्ताचं कालगणना आहे. तर मग काय की मग तेवढी 1000 चतुर्युगी फिरल्यानंतर त्याचं आयुष्य संपतं. तेवढ्या वेळात फक्त नारायण एकदा पापणी हलवतो. विठ्ठल म्हणजे त्याचा पापणी हलवण्याचा टायमिंग हा 1000 चतुर्युगी फिरण्याचा आहे. एवढा त्याचा टायमिंग आहे. मग किती वाऱ्या केल्यानंतर तो प्राप्त होईल, आपल्या किती वाऱ्या झाल्या म्हणजे त्याच्या ह्यानं किती जण द्यायला पाहिजे तुम्हाला. आपला 1 दिवस, आपलं 1 दिवस म्हणजे त्यांचा 1 सेकंद सुद्धा नाही. कुणाचा, ह्या बारक्या देवांचा इंद्रचंद्र वगैरे, म्हणजे त्यांचा आपलं 1 वर्ष तर त्यांचा 1 दिवस आहे. 1 दिवस. मग 1 वर्षभर नामस्मरण केलं इंद्रदेवाचं म्हणजे त्याला वाटतं की 1 दिवसभर बसला. मग त्याला प्राप्त करण्याकरता योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तो योगियांच्या ध्यानालाही येत नाही. त्याचं कारणच आहे की त्याचा काल फार मोठा आहे. मग काय केलं, मग वैकुंठीचा देव आणला पुतळा. संत सज्जनाने आपल्यासाठी तो काय केला, सहज आणि सोपा केला. नामसंकीर्तन साधन पैसे. मग तो सोपा केला आणि त्याला डायरेक्ट पंढरपूर मध्ये उभा केला. मग उभा राहिलाय तर मग त्याच्या पायावरतीच मी हा पिंड नामदेह ठेवला. त्याच्यामुळं पिंड पदावरी तिला आपुली करी. त्याचा परिणाम काय झाला, अभंगाचं 2रं चरण. माझ्या झाले दयावर गेले,
की माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. त्याचा परिणाम तुकाराम महाराज तुम्ही पिंडदान देह व्हायला पंढरपूर मध्ये आणि गयावर्जन झालं म्हणता. गया तर तिकडं बिहार मध्ये, गया स्थान तिकडं, पण तिकडं न वाहता तुम्ही व्हायला इथं. मग काय तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो असणारा तोच हा आहे. त्याच्यामुळं त्याच्या पायावरती व्हायला काय आणि याच्या पायावरती व्हायला काय, एकच माणूस आहे. म्हणजे फलटण मध्ये पत्रिका दिली काय आणि घरी येऊन पत्रिका दिली त्याच माणसाला पोचली. तसंच आहे पांडुरंग आहे, तोच तो भगवान परमात्मा. ज्यानं तिथं गयेमध्ये ज्या पदावरती पिंडदान करतात तोच पाय इथं पंढरपूर मध्ये आहे. मग पिंड नाम देह हा संपूर्ण पांडुरंगाच्या चरणावरती वाहिला. पांडुरंगाच्या चरणावरती वाहिला त्याचा थोडासा अर्थ असा काढू आपण की ज्या वेळेस आपण देहावरती तुलसी पत्र ठेवतो, तुलसी पत्र ठेवलं जात, त्यावेळेस हा देह देवाला दान केलेला असतो. सत्यनारायण पूजा करता सगळे झोपले का जागेत माग सगळे इकडे, दुपारचे झोपले काय? सत्यनारायण पूजा केली का बघितली कधी? शिराप्रसाद, पंचामृत, त्याच्यात काय टाकते? तुळशीचं पान. तुळशीचं पान टाकलं म्हणजे कोणाला दिलं? देवाला. मग तुलसी पत्र ज्याच्यावरती ठेवलं जात ते देवाला दिलेलं असत. मग ज्यानं ज्यानं या देहावरती तुळशीची माळ घातली तो देह कुणाचा झाला? कुणाचा झाला? देवाचा. मग देवाला दिलेल्या देहानं संसार करता येतो? देवाला दिलेल्या देहानं आता तो दान केला, मग दान केल्यानंतर परत त्याच्यातनं संसार करता येईल नाही, त्या परत त्याच्यातनं काय काम करता येईल नाही. त्याचं एकच काम राहिलं, गोविंदासनी गोविंद श्रेणी, त्याचं एकच काम राहिलं. पण आपलं तसं नसतं. देहावरती तुलसी पत्र ठेवलं म्हणजे देह देवाला देऊन टाकला. योगक्षेमम वहाम्यहम, मागे पुढे उभा राहे सांभाळी भगवान परमात्मा त्याचं रक्षण करत असतो. यात काय विशेष नाही. विठ्ठल विठ्ठल मग आता गयावर्जन झालं. गयेला का महत्व एवढं? गयेला महत्व याच्यासाठी आहे. शांत बसा, शांत बसा, पाठीमागे गोंधळ करू नका, बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल गया पिंड प्रदानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता. गरुड पुराण सांगतं की गईला जाऊन पिंडदान अवश्य केलं पाहिजे. तिथंच का केलं पाहिजे? त्याच्या मागे एक आख्यायिका आहे की गयासूर नावाचा असणारा दैत्य हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांना सांगतो की मला अमर व्हायचं आहे, अमर व्हायचंय. अरे बाबा, देहाचे कोण जर 14 जाती, माझीच भरोसा नाही किंवा माझीच मीच अमर नाही, मग मी स्वतः अमर नसताना तुला अमर व्हायचं वरदान कसं देऊ? तिथं मी काय असमर्थ आहे, दुसरं काहीतरी माग. मग अमर व्हायचं असेल तर काय करावं लागेल एवढं तरी सांगा. मग त्यांनी सांगितलं की बाबा तू 100 यज्ञ कर, 100 अश्वमेध यज्ञ कर. त्या पुण्यानं प्रतापानं तू काय करू शकतो? इंद्रपदावरती आरूढ होऊ शकतो आणि इच्छित काळ तू अमृत सेवन करू शकतो. अमृत पिल्यानंतर तू अमर राहशील. मग अमृत पिण्याकरता स्वर्गात जावं लागेल. स्वर्गात गेल्यानंतर तुला असं अमृत कोणीही देणार नाही. जोपर्यंत तू इंद्राच्या आसनावरती बसत नाही तोपर्यंत अमृत पिता येणार नाही, कारण इंद्राच्या अधीन आहे. मग इंद्र होण्याकरता 100 अश्वमेध यज्ञ कर, पण भूमी कशी पाहिजे? तिथं परत कोणी विक्षेप नाही केला पाहिजे वगैरे वगैरे. मग त्यानं काय केलं? स्वतः विशाल देह आकार केला आणि स्वतःच्या पोटावरती, छातीवरती, पोटावरती काय केलं? अंगावरती त्यानं काय सांगितलं की याच्यावरती 100 अश्वमेध यज्ञ
करा. मग 100 अश्वमेध करत असताना त्यातले 99 पूर्ण झाले आणि एक राहिला असताना त्याला तो यज्ञाचा दाह सहन होत नव्हता. म्हणून तसाच ऋत्विजासह म्हणजे ब्राह्मण मंडळी सह सगळ्या सामानासह उठून पळणार. एवढ्यात भगवान नारायणाला कळलं की हा उठण्याच्या नादात दिसतोय. 100वा यज्ञ पूर्ण व्हायच्या अगोदर जर हा उठला तर ते असणार पाप, देवतांना असणारा भेटणारा क्षोभ, त्यानं होणारे प्रकृती मिळवणारा बिघाड हा थांबवण्याकरता अतिशय वेगानं भगवान नारायणाने काय केलं, त्याच्या छातीवरती पाय दाबला आणि त्याला तसा दाबून धरला. भगवंताचा पाय लागल्याबरोबर अंगामध्ये शीतलता आली. भगवंताच्या चरण कमलाचा प्रताप आहे. अंगामध्ये शीतलता आली, दाह निवाला आणि जसा शांत थंड पडून राहिला. यज्ञ झाल्यानंतर भगवान म्हणले आता माग काय मागायचंय, तर म्हणले तुमचा पाय असाच माझ्या छातीवरती राहू द्या आणि जे कोणी इथं येऊन माता आणि पितरांचं श्राद्ध करतील, पिंडदान करतील, त्यांना पितृणातून मुक्त करा, हा आशीर्वाद मात्र द्या. तेव्हापासून गयेला पिंडदान करण्याचा काय प्रघात आहे. मग तो असणारा नारायणाचा पाय तोच इथं पंढरपुरामध्ये पांडुरंगाचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की गया पिंड प्रदानास्य किंवा ते जे आहे पिंड पदावरी. मग विष्णूच्या पायावरती दिला. मग विष्णूच्या पायावरती दिल्यामुळं माझे झाले गयावर्जन, फिटले पित्रांचे ऋण. एवढं सगळं करण्यासाठी अजून काय केलं, अभंगाचं तिसरं चरण केले कर्मांतर केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. केले कर्मांतर, हो कर्मांतर. कारण का कर्म जे आहे तेच कारण आहे जन्म घेण्यासाठी आणि कर्म हेच कारण आहे मोक्ष मिळण्यासाठी. कर्मानेच मोक्ष प्राप्त होतो आणि कर्मानेच बद्धता येते. मग जीवनामध्ये कर्म करत असताना माणसानं कर्म असं करावं की ते कर्म फिरून आल्यानंतर म्हणजे भोग घेण्याकरता परत मागल्यानंतर माणसाला सुख व्हावं किंवा पाहिल्यानंतर बरं वाटावं की हे मी केलं बरं का, त्याचा परिपाक आज मी भोगतोय. नाहीतर काही काही कसं असतं की कर्म जे आहे ते कसं असतं मांजरासारखं असतं. मांजरासारखं घरात एखादं मांजर असू द्या, मांजर पाळत असताना तुम्ही मांजर पहा, एखाद्याला वैताग आला, रोज येते दूध पिते, रोज येते दूध पिते, मग आज काय करू, या मांजराला पिशवीत घालू आणि कुठेतरी नेऊन. मग रोजचं कर्म ताप देते किंवा रोजचं मांजर ताप देते म्हणून त्याला पिशवीत घातलं आणि ते कुठेतरी नेऊन सोडलं आणि माघारी असतो परत दारात मांजर उभं का, ते परत जात. तुम्ही किती बी लांब सोडा, ते वास काढत परत माघारी येऊन उभं. कर्म जे आहे तसंच आहे. तुम्ही किती लपवून करा, कसंही करा, ते भोग घेण्यासाठी परत फिरून येणार आहे. मग तुम्ही पाप कर्म लपवून केलं तरी ते सुद्धा भोग घेण्यासाठी परत येणारच आहे आणि पुण्य कर्म केलं तरी ते भोग घेण्यासाठी येणारच आहे. मग कर्म करत असताना माणसानं कर्माची काय केली पाहिजे, सूचकता निर्माण केली पाहिजे. कारण देहाची या गावा आलिया, देह नावाच्या गावात आल्यानंतर त्याला कर्म सुटलेलं नाही. मग काय, कर्म तर करावंच लागणार आहे. मग कर्म केल्यानंतर एक तर पाप तयार होईल नाही तर पुण्य तयार होईल. मग परत त्याचा भोग भोगण्याकरता जन्म घेणे लागे.
परत एकदा तो भोग घेण्याकरता परत यावंच लागणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. हे चक्र जर तोडायचं असेल तर कर्मामधली असणारी बारीकता अगोदर तपासून पाहिली पाहिजे. मग ते कसं केलं पाहिजे म्हणजे काय, कर्म करत असताना न जाणता केलं तर ते बाधक ठरतं आणि कर्म जाणून केलं तर ते साधक ठरतं. विठ्ठल सांगतो म्हणजे लक्षात येईल लगेच. रस्ता गेला, हायवे, पंढरपूरचा हायवे गेला. गेल्यानंतर एकाची जमीन त्यात जाऊ नाही पण गेली, जमीन जाऊ नाही पण गेली. आणि गेल्यानंतर पैसे आले. अगोदरची परिस्थिती वेगळी, पैसे एकदम आल्यामुळे परिस्थिती वेगळी. एवढ्या पैशाचं करायचं काय म्हणून एक माडी बांधली, तरी पण शिल्लक राहिले म्हणून एक गाडी घेतली, तरी पण शिल्लक राहिली म्हणून एक सोन्याची साखळी केली, वगैरे वगैरे सगळं केलं. आणि येऊ नाही आंब्याचा सीझन आला. आंब्याचा सीझन आल्यानंतर आंबा खायचा ठरला. पण आता पहिल्यासारखा आहे का रेट कमी होतो, थांबा, आता आपल्याकडं माल भरपूर आहे. त्यामुळे पहिल्याच वेळेचा आंबा घ्यायचा, भले 1000, 1500, 2000 का जाईना पण काही. मग पलटणला आला, तो विचारपूस केली, म्हणजे अजून आंबे आले नाहीत, अजून तिकडेच आहेत, अजून तिकडे याला पुढच्या आठवड्याला जाईल. मग घरी आला, म्हटलं आता पहिलाच बंगला, पहिल्याच बंगल्यात पहिलाच आंबरस खायचा, पण आता आंबा तर लांबलाय. मग आपल्याकडे गाडी पण आहे, चालवा येत नाही तो विषय, पण आपल्याकडे आता गाडी आहे. मग न पाहता एक ड्रायव्हर तयार केला. म्हणला आंबा आणायचा तो देवगड वरूनच आणायचा, हापूस, त्याशिवाय दुसरा खायचा का. आता आपल्याकडं माल असल्यावर ताल. मग गाडी फुल केली, डिझेल, गेला देवगडला. गेला, मार्केट उघडायच्या आधी पोहोचला. मार्केटमध्ये ह्याला विचारतो त्याला विचारतो, हा आंबा कसा आहे, तो आंबा कसा आहे, वास घेऊन बघितला, म्हणजे साखरेसारखा आहे का, पाकासारखा आहे का, गुळासारखा आहे, सगळं विचारून घेतलं. तशा 2 पेट्या गाडीमध्ये टाकल्या, दोन्ही पेट्या माग गाडीमध्ये टाकल्या आणि बसला मध्ये, ड्रायव्हर पुढे, दोघं चालले 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 चालले. एक 15-20 किलोमीटर असतो काय, गाडीच्या काचा बंद, एसी चालू. मग हळूहळू त्या आंब्याचा वास सगळ्या गाडीत झाला. आंब्याचा वास जसा येईल तसा याच्या नाकाला सहन होईना. नाकापासून सगळं कुठं गेलं, मनात गेलं की एक तरी आंबा खाऊन बघावा. असं काय लागलं, वाटावं लागलं. आणि वाटता वाटता 2 मन तयार झाली, एक चांगलं मन आणि एक वाईट मन. चांगलं मन म्हणायचं घरी जाऊ, आंबा धुऊ, बेडवरती बसू, चाकून चिरू, व्यवस्थित सगळ्याबरोबर खाऊ. आणि दुसरं मन म्हणायचं घरी जाऊन खायचं आहे, इथं एक खाल्ला म्हणून काय बिघडतं. दोघांची भांडणं चालू झाली. चांगलं मन म्हणतंय खाऊ नको, वाईट मन म्हणतंय एक खाल्ला म्हणून काय होतंय. दोघांची भांडणं चालता 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 त्यातलं कुठलं जिंकलं, वाईट मन जिंकलं. वाईट मन जिंकलं. मग त्याने काय केलं, बॉक्स मध्ये हात घातला आणि एक आंबा काढला. आंबा काढला, त्याच्यावर पांढरी पावडर होती वगैरे, पुसली. पुसल्यानंतर ड्रायव्हर कडे पाहतोय, त्याच्या आंब्याकडे पाहतोय, ह्याला देऊ का नको, ह्याला देऊ का नको. म्हणजे ते गाडी चालवते, आंबा खायला जाऊ दे, त्याला काय म्हणाय नको. मग त्यानं काय केलं, आंबा असा तोंडामध्ये असा फाडणाऱ्या वेळेला विचार केला की आंबा हापूस आहे, एक तर ह्याला इतक्या लांब आलो. मग आंबा वाया जाऊन द्यायचा, आंबा अजिबात वाया जाऊन द्यायचा नाही, एक टिपका पण खाली पडला नाही पाहिजे. मग काय केलं, आंबा घेतला आणि त्याचं माप घेतलं, तोंडाचं माप घेतलं. म्हणला इथं बसतोय, हितनं एवढाच खाली सरकवावं लागेल, हितनं एवढं 4 बोटाचं सरकवावं लागेल. मग आंबा ठेवला तोंडात आणि असा वर्ण दाबला, तसा इथं अडकला, तसा माग गाडीत. ड्रायव्हर म्हणला टायर बियर फुटला काय म्हणून, आत कसा आवाज येतो, माग बघतो तर ही माग सीटवर उलट पलत. ड्रायव्हरनं गाडी शेजारी घेतली, त्याला बाहेर वाढला, खाली वाकवला, वरनं एक टाकला, बुक्का टाकला, तसा आंबा. म्हणला बस 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 बस, आंबा खायची हिच्याच फिटली. म्हणला हे सगळे आंबे घरी जाऊन मारता का लेकरं बाळ, हे मारणारे आंबे खाली टाका पर्यंत. म्हणला बॉक्सच्या बॉक्स. ते ड्रायव्हर म्हणला आंबा वाईट नाही, तुला खायची अक्कल, आंबा वाईट नाही, तुला खायची. तसं कर्म बाधक नाही, कर्म जाणून केलं की साधं ठरतं. विठ्ठल कर्म करत असताना कसं करायचं, अवघे कर्मी
ब्रह्मार्पण बुद्धीनं करायचे. मग ब्रह्मार्पण बुद्धीनं केलेलं पाप आणि ब्रह्मार्पण बुद्धीनं केलेलं पुण्य हे सगळं ते सगळं त्याच्याकडे जातं. एकदा तुळशीपत्र देहावरती ठेवलं की हा देह त्याचा काय झाला, पाहे पाधुजेचे चिरकुट राया कृष्ण तैसा मी एक मुद्रा. एकदा त्याची मुद्रा पडली मग कुठलंच करणं बाधत नाही. केले कर्मांतर, कर्मामध्ये अंतर केलं. पहिलं जे संसार करत होतो तो संसार करत असताना बुद्धी देहावरती होती, पण आता बुद्धी संसारातली बुद्धी काढून परमात्म्याच्या पायावरती लावल्यामुळं करत असणारा संसारही परमार्थ झाला. करत असणारा संसारही परमार्थ झाला. कांदा मुळा भाजी माझी संपूर्ण शेत नांगरलं तरी नामस्मरण चालू असल्यामुळं हे सगळं शेत कुणी नांगरलं, ईश्वर बुद्धी असल्यामुळे कुणाच झालं, भगवान परमात्म्यात झालं. सगळीच्या सगळी कर्मामध्ये शुद्धता आली. जे अगोदर स्वबुद्धीनं करत होतो ते परमात्मा बुद्धी केल्यामुळं केले कर्मांतर कोंब मारिली. मग त्याच्या सोबत कर्मांतर केलं म्हणजे नुसतं बुद्धी बदलून चालत नाही, त्याच्या सोबत बोंब मारिली. अरे गोविंदासनी गोविंद किंवा उठता बसता जळता काढता सगळीकडं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या क्रिया करेपर्यंत विठ्ठल 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 बोंब मारिली हरिहर भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू असल्यामुळं आणि इकडं कर्माची बुद्धी पलटल्यामुळं ते काय झालं, ते साधक ठरलं आणि त्याच्यामुळं त्या योगे काय झालं, अभंगाचं शेवट. तुका